चला, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की सर पेपर 2 चे प्रश्न सुद्धा घ्या, त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ पेपर 2 साठी तसेच पेपर 1 साठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. असं नाही आहे की पेपर 2 चे प्रश्न पेपर 1 ला चालणार नाही किंवा पेपर 1 चे प्रश्न पेपर 2 ला चालणार नाही. तर हा जो पेपर आपण घेत आहोत तर जानेवारी 2024 चा पेपर आहे, पेपर 2. ठीक आहे, तर सुरू करूया आपण. आजचा आपला आहे क्लास 14वा व्हिडिओ आहे. आतापर्यंतचे 13 व्हिडिओ जर आपण बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन चॅनलवर बघू शकता. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून CTET 2026 च्या परीक्षेमध्ये किंवा कोणत्याही परीक्षा तुम्ही देत असाल कोणत्याही वर्षीची तर तुम्ही नक्कीच 27 ते 28 मार्क घेणार. तर बघा, सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. कोझिकोड परिसरात विशिष्ट समुदायात बोलली जाणारी मल्याळम भाषा ही त्या परिसरातील दुसऱ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मल्याळम भाषेपेक्षा किंचित वेगळी आहे. आता पहिली परिस्थिती समजून घ्या. कोझिकोड नावाचं एक क्षेत्र आहे, गाव आहे किंवा तालुका असेल. ठीक आहे, त्या परिसरामध्ये एक विशिष्ट समुदायात बोलली जाणारी मल्याळम भाषा ही त्या परिसरात दुसऱ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मल्याळम भाषेपेक्षा किंचित वेगळी आहे. विशिष्ट समुदायाकडून बोलली जाणारी मल्याळम भाषा म्हणजे काय? आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण मराठी बोलतो, पण काय असतं की खानदेश साईडचे खानदेश म्हणतो म्हणजे वेगवेगळ्या विदर्भामध्ये थोडी वेगळी मराठी बोलतात, मराठवाड्यामध्ये वेगळी मराठी बोलतात, तर थोडा फरक असतो. ठीक आहे, मग मल्याळम या भाषेविषयी आपल्याला विचारले तर ती भाषा काय आहे? तर पर्याय क्रमांक 1, मल्याळमचे 2 प्रकार. मल्याळमची प्रादेशिक बोली, मल्याळमची सामाजिक बोली किंवा त्या दोन्ही स्वतंत्र भाषा आहेत. आता आपण काय करायचंय, स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि मी आता जातो उत्तराकडे आणि मग स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला देणार आहे. आणि आपल्या चॅनलवर स्पष्टीकरण असं मिळतं की ते कुठेच मिळत नाही, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपलं टार्गेट 5000 लाईक्स आहे, फक्त 5000 लाईक्स. आता त्याचं उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 3, मल्याळमची सामाजिक बोली. म्हणजे कोझिकोड परिसरात विशिष्ट समुदायात बोलली जाणारी मल्याळम भाषा ही त्या परिसरातील दुसऱ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मल्याळम भाषेपेक्षा किंचित वेगळी आहे. विशिष्ट समुदायाकडून बोलली जाणारी मल्याळम भाषा म्हणजे मल्याळमची सामाजिक बोली. आता स्पष्टीकरण बघितलं तर बघा, एकाच प्रदेशात राहणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक समुदायांची भाषा थोड्याफार प्रमाणात वेगळी असते. याला सामाजिक बोली किंवा सोशल डायलेक्ट म्हणतात. कोझिकोडमध्ये विशिष्ट समुदायाची मल्याळम वेगळी आहे म्हणजे ती प्रादेशिक बोली नाही तर सामाजिक बोली आहे. प्रादेशिक बोली म्हणजे वेगळ्या भागात बोलली जाणारी भाषा. येथे एकाच परिसरात समुदायानुसार फरक आहे म्हणून ही सामाजिक बोली आहे. समाजशास्त्रीय भाषा विज्ञानात हा प्रकार महत्त्वाचा आहे. बघा किती जबरदस्त स्पष्टीकरण आपण इथं घेऊन येतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे प्रश्न सुद्धा एवढ्या सोप्या पद्धतीने आपण घेणार आहोत. पुढचा प्रश्न क्रमांक 2. विविध गटांना पुढील नियत कार्य देण्यात आले. या शब्दसंग्रह पाठांतर उपक्रमाला काय म्हणता येईल? आता काही गट आहेत मुलांचे, विद्यार्थ्यांचे, त्यांना काहीतरी कार्य देण्यात आलेलं आहे. या शब्दसंग्रह पाठांतर उपक्रमाला काय म्हणता येईल? पुढील शब्दातील शब्द आणि कथन यांचा सहसंबंध नष्ट करणारा घटक शोधा. कुटुंब, नातेसंबंध, भावना. हा प्रश्न कोणाला दिलाय? तर त्या गटांना दिलाय. आता पर्याय क्रमांक 1, आशयात्मक शब्दसंग्रह म्हणजेच थेमॅटिक वोकॅब्युलरी. शब्दजोडी म्हणजे वर्ड क्लस्टर. शब्दसंग्रह जोडी म्हणजे क्लस्टर वोकॅब्युलरी की शब्दजाल म्हणजेच वर्ड वेब. ठीक आहे, 4 पर्याय बघितले. जाऊया आपण उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आशयात्मक शब्दसंग्रह म्हणजेच थेमॅटिक वोकॅब्युलरी. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, कुटुंब, नातेसंबंध आणि भावना हे सर्व शब्द एकाच आशयाची किंवा थीमशी संबंधित आहेत. अशा एकाच विषयाशी निगडीत शब्दांना एकत्र शिकवण्याला आशयात्मक शब्दसंग्रह किंवा थीमॅटिक वोकॅब्युलरी म्हणतात. यामुळे शब्द लक्षात ठेवणे सोपे जाते कारण त्यांचा एकमेकांशी संबंध असतो, म्हणजे थीम असते ती. शब्दजोडी किंवा शब्दजाल हे वेगळे प्रकार आहेत. येथे सर्व शब्द एकाच कुटुंब संकल्पनेशी जोडलेले आहेत, म्हणून हा आशयात्मक शब्दसंग्रह आहे. आता हा स्क्रीनशॉट आपण काढून ठेवायला काही हरकत नाही, कारण नंतर वाचन केल्यावर आपलाच फायदा होणार आहे. आणि याच्या माध्यमातून फक्त एकच प्रश्न नाही तर खूप सारे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होऊ शकतात. पुढचा प्रश्न क्रमांक 3. नित्यदिन व्यवहारात परस्परांशी बोलली जाणारी भाषा म्हणजे काय?
नित्यदिन व्यवहारात परस्परांशी बोलली जाणारी भाषा म्हणजे काय? ज्ञानात्मक शैक्षणिक भाषा नैपुण्य म्हणजे CALP, मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन कौशल्य म्हणजे BICS, संज्ञापनात्मक भाषा कौशल्य की परस्पर भाषा नैपुण्य. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. मी जातो उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन कौशल्य म्हणजेच BICS. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, रोजच्या जीवनात मित्रांशी, दुकानात, घरात सहजपणे बोलली जाणारी भाषा म्हणजे BICS किंवा बेसिक इंटरपर्सनल कम्युनिकेटिव्ह स्किल्स. बघा आता BICS चा आपल्याला फुल फॉर्म इथं समजलाय की बेसिक इंटरपर्सनल कम्युनिकेटिव्ह स्किल्स. ही भाषा अनौपचारिक, साधी आणि संदर्भासह असते. CALP म्हणजे शाळेत अभ्यासासाठी लागणारी अवघड आणि औपचारिक भाषा. नित्यदिन व्यवहारासाठी भाषा हे BICS आहे, ती लवकर येते. तर CALP यायला जास्त वेळ लागतो. म्हणून रोजच्या बोलण्याची भाषा म्हणजे BICS. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 4. माध्यमिक पातळीवरची शिक्षिका विद्यार्थ्यांना एका मजकूर किंवा कथा वाचून त्यावर मजकुरातील आशय आणि कल्पना यावर शक्ती आणि न्याय या दृष्टिकोनातून चर्चा करायला सांगते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कोणत्या घटकाचा विकास शिक्षिकेला अपेक्षित आहे? एका माध्यमिक शिक्षिकेने काय केलंय की विद्यार्थ्यांना एक मजकूर आणि कथा वाचून त्यावर मजकुरातील आशय आणि कल्पना यावर शक्ती आणि न्याय या दृष्टिकोनातून चर्चा करायला सांगितले. मग त्या शिक्षिकेला या कार्यातून काय अपेक्षित आहे विद्यार्थ्यांकडनं? तर बघा पर्याय बघूया. समीक्षात्मक साक्षरता कौशल्य, समीक्षात्मक शिक्षणशास्त्र, समीक्षात्मक भाषा विकास की उच्च पातळीवरचे भाषा कौशल्य. ठीक आहे, स्क्रीन पॉज करून आपण उत्तर दिलंच असेल. मी जातो उत्तरांकडे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समीक्षात्मक साक्षरता कौशल्य. आता कसं काय ते स्पष्टीकरण मध्ये आपण बघणारच आहोत. तर बघा, फक्त गोष्ट वाचून समजणे पुरेसे नाही, तर त्यातील शक्ती आणि न्याय यांसारख्या सामाजिक संकल्पनांच्या दृष्टिकोनातून चर्चा करणे म्हणजे समीक्षात्मक विचार करणे होय. जेव्हा विद्यार्थी मजकुराला प्रश्न विचारतात, त्यातील आपल्याला अर्थ शोधतात, तेव्हा त्यांची समीक्षात्मक साक्षरता विकसित होते. ही उच्च स्तरावरील साक्षरता आहे. शिक्षिकेला हाच विकास अपेक्षित आहे. फक्त भाषा विकास नाही, तर विचार करण्याची क्षमता वाढवणे हे कोणाला अपेक्षित आहे? तर त्या शिक्षिकेला अपेक्षित आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. मला अपेक्षा आहे व्हिडिओ चांगलं वाटत असेल, समजत असेल. ठीक आहे, आतापर्यंत सुद्धा जर व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 5. व्याकरणाच्या अध्यापन कार्यात्मक म्हणजे प्रोसिड्युरल ज्ञान म्हणजे काय? व्याकरणाच्या अध्यापनात कार्यात्मक ज्ञान म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1, व्याकरणिक घटक कसे वापरायचे ज्ञान, व्याकरणिक घटकांबद्दल माहिती असणे, व्याकरणिक घटकांचे नियम माहित असणे की भाषा आणि तिची संस्कृती माहित असणे. ठीक आहे, 4 पर्याय आपण बघितलेले आहेत. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर सुद्धा इथं दिलेच असेल. ठीक आहे, मी जातो उत्तराकडे. तर आपलं उत्तर बघा पर्याय क्रमांक 1, व्याकरणिक घटक कसे वापरावे याचे ज्ञान. आता ते कसं काय स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, व्याकरणात 2 प्रकारचे ज्ञान असतात. घोषणात्मक म्हणजे नियम माहिती असणे आणि कार्यात्मक म्हणजे नियम प्रत्यक्ष वापरता येणे. कार्यात्मक ज्ञान म्हणजे व्याकरणिक घटक प्रत्यक्ष बोलताना आणि लिहिताना कसे वापरावे याचे कौशल्य. फक्त नियम माहिती असणे पुरेसे नाही, तर तो वापरता येणे सुद्धा महत्वाचे आहे. म्हणून प्रोसिड्युरल नॉलेज म्हणजे कसे वापरावे याचे ज्ञान. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर इथं असणार आहे. आतापर्यंत आपण 5 प्रश्न बघितलेले आहेत. आपणास व्हिडिओची गुणवत्ता कळालीच असेल, स्पष्टीकरणाची गुणवत्ता कळाली असेल आणि खूप मेहनत लागते अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करण्यासाठी, हे सगळे माहिती टाईप करण्यासाठी, प्रश्न टाईप करण्यासाठी, स्पष्टीकरण टाईप करण्यासाठी. त्याच्यामुळे आमच्या मेहनतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाकीचे व्हिडिओज आपण जे आतापर्यंत बघितले नसतील ते पण बघा, त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला फायदा होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 6. इयत्ता 7वीची शिक्षिका वर्गात जोड कार्य करून घेते. जोड्यांना 10 वाक्ये असलेली कथा दिली जाते. जोडीतील एक मूल पहिले वाक्य वाचते आणि दुसरे मूल ते वाक्य लिहिते. नंतर दुसरे मूल वाक्य वाचते आणि पहिले मूल वाक्य लिहिते. या प्रकारे ते उपक्रम पूर्ण करतात. शेवटी त्यांचे लेखन मूळ मजकुराशी तपासून घेतात. या उपक्रमाला काय म्हणतात? आता एक 7वीची शिक्षिका काय करते, वर्गात जोड कार्य करून घेते. आता जोड कार्य म्हणजे काय की जोडीमध्ये ते काम देते. आधी एक जोडीमधील एक सदस्य, एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला एक वाक्य सांगतो, तो लिहून घेतो. मग दुसरा सदस्य पहिल्याला वाक्य सांगतो, हा पण लिहून घेतो. आणि नंतर शेवटी ते असं एक एक वाक्य करून जेव्हा पूर्ण मजकूर कंप्लीट होतो तेव्हा ते चेक पण करतात. तर या उपक्रमाला काय म्हणतात?
परस्पर लेखन, परस्पर श्रवण, श्रुती लेखन म्हणजे डिक्टेशन, की परस्पर श्रुती लेखन म्हणजे म्युच्युअल डिक्टेशन. ठीक आहे. आता इथं परस्पर लेखन हा पर्याय कट होतो, परस्पर श्रवण पण कट होतो, पण डिक्टेशन हा शब्द आपल्याला थोडा योग्य वाटतोय. पण दोघांपैकी आपल्याला जर कन्फ्युजन असेल तर आपण जाऊया उत्तरांकडे. आपण स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचं आहे. दिलं असेल जातो मी. तर बघा पर्याय क्रमांक 4 परस्पर श्रुतिलेखन म्हणजे म्युच्युअल डिक्टेशन हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. आता का बरं याचं जर स्पष्टीकरण जर आपण पाहायला गेलो तर बघा या उपक्रमात दोन्ही मुले एकमेकांना वाक्य वाचून दाखवतात आणि दुसरा लिहितो. दोघेही वाचक आणि लेखकाची भूमिका बदलतात. याला परस्पर श्रुतिलेखन किंवा म्युच्युअल डिक्टेशन म्हणतात. सामान्य श्रुतिलेखनात फक्त शिक्षिका वाचते आणि मुले लिहितात. येथे मुले एकमेकांना मदत करतात, त्यामुळे सहकार्य आणि श्रवण लेखन दोन्ही कौशल्य विकसित होतात. हा अधिक संवादात्मक उपक्रम आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 7 संकेत भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य आहे नाही, योग्य नाही म्हणजे 3 योग्य आहेत, 1 अयोग्य आहे आणि तो अयोग्य आपल्याला इथं ओळखायचा आहे. ठीक आहे. चला चेक करतो मी. पर्याय क्रमांक 1 संकेत भाषेचे अनेक प्रकार आहेत. संकेत भाषा ही नैसर्गिक भाषा आहे. संकेत भाषेचे व्याकरण नसते, संकेत भाषेचे व्याकरण असते. ठीक आहे. जाऊया आपण उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा संकेत भाषेचे व्याकरण नसते. संकेत भाषेला कोणत्याच प्रकारचे व्याकरण नसते. आपलं योग्य मुद्दा नाहीये. बाकीचे 3 मुद्दे योग्य आहे. आता स्पष्टीकरण जर बघायला गेलो तर बघा संकेत भाषा म्हणजे साइन लँग्वेज जी कर्णबधीर व्यक्ती वापरतात. ठीक आहे. एखादा व्यक्ती जर कर्णबधीर असेल, त्याला ऐकू येत नसेल तर ते साइन लँग्वेजने एकमेकांपर्यंत मेसेज पोहोचवतात. तिचे अनेक प्रादेशिक प्रकार आहेत आणि ती पूर्णपणे नैसर्गिक भाषा आहे, कृत्रिम नाही. तिला स्वतःचे स्वतंत्र व्याकरण आणि नियम आहेत. व्याकरण नसते हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. प्रत्येक संकेत भाषेला स्वतःची वाक्यरचना असते, म्हणून व्याकरण नसते हे विधान काय योग्य नाही म्हणजेच अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण आपला स्कोर सुद्धा द्यायचा आहे की सर मला 10 पैकी 10, 10 पैकी 9 मार्क आलेले आहेत. त्याच्यामुळे आपली तयारी कितपर्यंत झालेली हे कळते आणि प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देत असतो. त्यामुळे तुमच्या कमेंटला सुद्धा रिप्लाय मी 100% देणार म्हणजे देणार. प्रश्न क्रमांक 8 त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण त्रिभाषा सूत्र इथं विचारलं आहे. पहिला मातृभाषा, घरची भाषा, प्रादेशिक भाषा ही प्रथम भाषा असणे. इंग्रजी, हिंदी, घरची भाषा, स्थानिक भाषा ही प्रथम भाषा असणे. मातृभाषा, घरची भाषा, हिंदी ही प्रथम भाषा असणे की मातृभाषा, घरची भाषा, इंग्रजी ही प्रथम भाषा असणे. कन्फ्युजिंग प्रश्न आहे, पण जाऊया आपण स्क्रीनकडे उत्तराकडे. तर बघूया आपलं उत्तर आहे पहिला मातृभाषा, घरची भाषा, प्रादेशिक भाषा ही प्रथम भाषा असणे. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा त्रिभाषा सूत्रानुसार पहिली भाषा ही मुलाची मातृभाषा, घरची भाषा किंवा त्या प्रदेशाची भाषा असावी, जेणेकरून मुलाला शिकणे सोपे जाईल. इंग्रजी ही पहिली भाषा असू शकत नाही, ती दुसरी किंवा तिसरी भाषा असते. NEP 2020 नुसारही मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला आहे, म्हणून मातृभाषा, घरची भाषा, प्रादेशिक भाषा हे प्रथम भाषा असणे हे विधान योग्य आहे. इथं हिंदी आली, इंग्रजी आली म्हणजे ही प्रथम भाषा असू शकत नाही. हिंदी असू शकते पण इंग्रजी असू शकत नाही. इथं पण हिंदी आली आणि इथं इंग्रजी आली, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9 उपचारात्मक शिक्षण टिंब यांना दिले जाते. उपचारात्मक शिक्षण कोणाला दिले जाते असा आपल्याला इथं प्रश्न विचारला आहे. सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 ज्यांना भाषा शिक्षणात काही विशिष्ट मुद्द्यांवर विशेष गरज असते. विशिष्ट विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन स्वतःचे शिक्षण सुधारून घेणाऱ्या शिक्षकांना. आपले अध्ययन अध्यापन सुधारून घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना. की भाषा परीक्षेत मुलांचे गुण वाढावे असे वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे. जाऊया आपण उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 आपले अध्ययन अध्यापन सुधारून घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना कोणते शिक्षण द्यायला पाहिजे? उपचारात्मक शिक्षण हे दिले जाते. आता का बरं स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा उपचारात्मक शिक्षण म्हणजे फक्त मागे राहिलेल्या मुलांसाठी नाही, तर ज्या विद्यार्थी आणि शिक्षकांना स्वतःचे शिकणे आणि शिकवणे सुधारायचे आहे अशा सर्वांना दिले जाते. हा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे. फक्त गुण वाढवण्यासाठी नाही तर शिकण्याची प्रक्रिया सुधारण्यासाठी हे शिक्षण असते. म्हणून इच्छा असणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठी हे असते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 10
एक शिक्षण पद्धती ज्यात एक शिक्षक आणि एकाच समूहातील 4 वेगवेगळे विद्यार्थी एकत्र येतात, उतार्यातील आशयावर त्यांच्यात संवाद घडतो, यातून एक समान विकास होऊन वाचन आकलन सुधारते. ही पद्धत म्हणजे काय आहे? ठीक आहे, पर्याय वाचूया. व्याकरण भाषांतर पद्धती, अनोन्य अध्यापन म्हणजे रेसिप्रोकल टीचिंग, की संरचनात्मक पद्धती किंवा आदर्श वाचन. ठीक आहे, जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2, अनोन्य अध्यापन म्हणजे रेसिप्रोकल टीचिंग. आता कसं काय स्पष्टीकरण बघितलं तर बघा, अनोन्य अध्यापन किंवा रेसिप्रोकल टीचिंग मध्ये शिक्षक आणि 4 विद्यार्थी एकत्र येऊन एका उतार्यावर चर्चा करतात. ते एकमेकांना प्रश्न विचारतात, सारांश सांगतात आणि अंदाज सुद्धा बांधतात. यातून सर्वांचा समान विकास होतो आणि वाचन आकलन सुधारते. ही सहकार्यावर आधारित पद्धत आहे. व्याकरण भाषांतर किंवा आदर्श वाचनात असा संवाद नसतो, म्हणून ही अनोन्य अध्यापन पद्धती आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तराचं बरोबर असणार आहे. तर बघा भावी शिक्षकांनो, हा व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंट करून सांगा. स्क्रीनवर आपल्याला 4 व्हिडिओ दिसत असतील, आपण आतापर्यंत ते बघितले नसतील तर बघावे. 14 व्हिडिओ आपले आतापर्यंत झालेले आहेत आणि परीक्षा होईपर्यंत अजून आपण 30 ते 40 व्हिडिओज घेऊन येणार आहोत. त्याच्यामुळे मराठी या विषयामध्ये आपल्याला 30 पैकी 100% 27 मार्क भेटतील म्हणजे भेटतील. आतापर्यंत सुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि तुमचं जे पण फीडबॅक आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ठीक आहे, थँक्यू.